जय श्रीराम मित्रांनो, मी तेजस पुन्हा एकदा तुमचा मेट ट्युटर टीव्ही या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आता भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड करत नव्हतो, म्हणजे माझे काही प्रॉब्लेम होते म्हणून मी थोडा डिस्टर्ब झालो होतो। 2-3 मंथ झाले असतील व्हिडिओ लेक्चर म्हणजे अपलोडच केलेले नाही। आपण पुन्हा एकदा लेक्चरसाठी सुरुवात करूया। आपण काय बघत होतो, आपण जीएनएम आणि बीएससी चे सिलेबस बघत होतो, जीएनएम नर्सिंग आणि बीएससी नर्सिंग। तर त्याच्यामध्ये आपण कोणता सब्जेक्ट बघत होतो, एनाटॉमी अँड फिजियोलॉजी। एनाटॉमी अँड फिजियोलॉजी मध्ये आपण काय काय बघून झालं होतं, आपलं सेल बघून झालं होतं, टिश्यू बघून झालं होतं। आता नेक्स्ट कोणता आहे, नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टम। सर्क्युलेटरी सिस्टम नंतर याच्यानंतर लिम्फॅटिक सिस्टम। तर आपण सर्क्युलेटरी सिस्टमच बघणार आहोत। तर सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण काय काय बघणार आहोत, आज हार्ट। सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे सगळ्यात मेन ऑर्गन आहे हार्ट। हार्ट मध्ये आपण बघणार आहोत, स्ट्रक्चर बघणार आहोत, हार्टचे चेंबर्स ऑफ द हार्ट बघणार आहोत, ब्लड वेसल्स बघणार, एसए अँड एव्ही नोड्स काय असतात, याच्यामध्ये बंडल ऑफ हिस पण असतं, ते काय असतं ते पण आपण बघू। अँड देन लास्ट कार्डियक सायकल अँड देअर फेजेस, म्हणजे कार्डियक सायकल कशी असते, एक पूर्ण हार्टबीट व्हायला पूर्ण एक कार्डियक सायकल कंप्लीट व्हायला लागते तेव्हा एक हार्टबीट होतो। तर ती कशी होते, त्याचे फेजेस कसे असतात हे आपण पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बघणार आहोत। तर चला सुरू करूया आपला लेक्चर। सर्क्युलेटरी सिस्टम मधला फर्स्ट टॉपिक बघूया, हार्ट। हार्ट मध्ये काय असतं, द हार्ट इज अ रफली कोन शेप हॉलो मस्क्युलर ऑर्गन। कोन शेप म्हणजे बघून घ्या, इकडे मी डायग्राम काढली आहे, डायग्राम थोडीशी समजून घ्या तुम्ही आता। कोन शेप आहे अँड हॉलो म्हणजे मध्ये स्पेस आहे, हॉलो म्हणजे स्पेस मधलं स्पेस। तर हॉलो मस्क्युलर ऑर्गन आहे, इट इज अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग, म्हणजे हे जे लॉंग आहे 10 सेंटीमीटर लॉंग आहे, अँड वेट अबाउट 225 ग्राम म्हणजे 225 ग्राम इन वुमन मध्ये 225 ग्राम अँड 310 ग्राम इन मेन, 310 ग्राम इन मेन। द हार्ट लाइज ऑब्लिकली इन द thoracic cavity in the mediastinum। ऑब्लिक म्हणजे हे बघा, हे थोडंसं तिरपं दिसतंय, म्हणजे स्ट्रेट आहे का नाही, पूर्ण आळं आहे का नाही, थोडंसं तिरपं आहे म्हणजे ऑब्लिक। तर आपल्याला त्याला पण ऑब्लिक पोझिशन म्हणतो। ऑब्लिक पोझिशन मध्ये काय करतं, thoracic cavity म्हणजे mediastinum। thoracic cavity जी असते ज्यामध्ये आपले लंग्स असतात, thoracic रिब्सच्या अंडर लंग्स असतात। दोन लंग्सच्या मध्ये एक कॅव्हिटी असते, एक स्पेस असतो, त्याला आपण mediastinum म्हणतो, mediastinum। द फ्लॅटन बेस ऑफ द हार्ट विथ द पॉइंटेड अपेक्स बिलो पॉइंटिंग डाउनवर्ड्स अँड लेफ्ट। अपेक्स बेस आहे, हा फ्लॅटन बेस आहे, एवढा फ्लॅटन बेस दिसतोय तुम्हाला, आणि हा जो आहे हा कोन, हा आहे त्याचा अपेक्स, आणि तो लाय कुठे करतो, तो कोणत्या साइडला आहे, तो आहे लेफ्ट साइडला। रियर असं पर्सनचं केस असतं की त्याच्यामध्ये हार्ट जो आहे त्याचा अपेक्स राईट साइडला असतो, त्याला आपण उजव्या बाजूला हृदय असं म्हणतो। आपल्या सगळ्यांचा हृदय डाव्या बाजूला असतो, रियर मध्ये एखादी केस असते की त्याचा हृदय जो आहे त्याचा अपेक्स जो आहे तो राईट साइडला असतो। त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चर पाहूया। स्ट्रक्चर मध्ये आपण लेयर्स बघतोय, म्हणजे हे जे पूर्ण कार्डियक आहे समजून घ्या, कार्डियक आहे, तर याचे लेयर्स कसे असतात आपण ते लेयर्स बघूया। मसल आहे, कार्डियक मसल आहे पूर्ण, हे जे आहे दिसते तुम्हाला, हे कार्डियक मसल, हे पूर्ण एक मसल आहे, तुम्हाला फक्त एक असं सॅम्पल म्हणून दाखवतोय मी। पेरिकार्डियम हे जे आहे हे सगळ्यात सुपरफिशियल पेरिकार्डियम। द पेरिकार्डियम इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द हार्ट। आउटर मोस्ट लेयर म्हणजे जी फर्स्ट लेयर येते कार्डियक मसल मध्ये ती येते आपली पेरिकार्डियम। त्याच्यानंतर द मायोकार्डियम। द मायोकार्डियम इज कंपोज ऑफ स्पेशलाइज्ड कार्डियक मसल फाउंड ओनली इन द हार्ट। आता कार्डियक मसल म्हणजे हे मसल जे आहे ते फक्त कार्डियक हृदयामध्येच बघायला आपल्याला भेटतात, मायोकार्डियम त्याला आपण असं म्हणतो। त्याच्यानंतर आहे एंडोकार्डियम। दिस लाईज द चेंबर्स ऑफ द वॉल अँड हार्ट, म्हणजे सगळ्यात आतली जे लेयर आहे ते आहे एंडोकार्डियम। एकदम बारीकशी लेयर असते बिटवीन चेंबर्स अँड वॉल। जे चेंबर्स अँड वॉल असतात त्याचा सगळ्यात आतली जी लेयर असते ती असते एंडोकार्डियम ऑफ द हार्ट। इट इज अ थिन स्मूथ मेम्ब्रेन टू इन्श्योर स्मूथ फ्लो ऑफ द ब्लड थ्रू द हार्ट। इट इज अ कन्सिस्ट फ्लॅटन इपिथेलियल सेल्स। काय म्हटलंय की ते लेयर जे असते एकदम स्मूथ असते, का, कारण जो ब्लड फ्लो जो आहे तो इझिली व्हायला पाहिजे, ब्लड फ्लो जो आहे तो एकदम स्मूथली व्हायला पाहिजे, इझिली व्हायला पाहिजे, काही ऑब्स्ट्रक्शन नको म्हणून ते स्मूथ असते। त्याच्यानंतर कन्सिस्ट ऑफ फ्लॅट इपिथेलियल सेल्स। आपण सेल्स मध्ये जेव्हा बघितलं, सेल्सचे टाइप्स बघितले होते आपण इपिथेलियल सेल्स, तर त्याच्यामध्ये एक टाइप बघितलं होतं आपण फ्लॅटन इपिथेलियल सेल्स। तर ते कसे असतात, न्यूक्लियस
न्यूक्लियस या टाइप मध्ये ते सेल्स असतात. तर असे फ्लॅटन सेल्स का, कारण ब्लड फ्लो जो आहे तो स्मूथली व्हायला पाहिजे म्हणून. समजलं? हार्ट बघितलं, स्ट्रक्चर बघितलं, लेयर्स बघितल्या. आता नेक्स्ट बघूया आपण चेंबर्स ऑफ द हार्ट. हार्टचे चेंबर्स असतात ते कसे असतात? द इंटरनल कॅव्हिटी ऑफ द हार्ट इज डिवाइडेड इनटू 4 चेंबर्स. 4 चेंबर्स असतात. हार्ट जो आहे त्याची कॅव्हिटी जी आहे डिवाइड केली जाते 4 चेंबर्स मध्ये. कोणकोणते चेंबर्स? राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल्स अँड लेफ्ट वेंट्रिकल्स असे 4 चेंबर्स असतात. तर त्या चेंबर्सचे काम कसे, फंक्शन कसे ते बघूया आपण. द 2 एट्रियम आर थिन वॉल चेंबर, म्हणजे जे एट्रियम आहे इथं बघा, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ज्या साइडला राईट आहे, राईट साइडला राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल्स, लेफ्ट साइडला वरची जे आहे ते लेफ्ट एट्रियम, खाली लेफ्ट वेंट्रिकल. तर आता याची जे वॉल असते एट्रियमची, ते वॉल जरा थिन वॉल असते यापेक्षा. हे थिन वॉल असते कारण राईट एट्रियम मध्ये काय होतं, ब्लड जमा होतं, ब्लड रिसीव्ह केलं जातं. द 2 एट्रियम आर थिन वॉल चेंबर्स दॅट रिसीव्ह ब्लड फ्रॉम द वेन्स. जे वेन्स आहे, आता इथं बघा पल्मोनरी वेन्स, त्याच्यानंतर पल्मोनरी वेन्स. ज्या दोघी पल्मोनरी वेन्स आहे तिथून त्या राईट एट्रियम मध्ये ब्लड रिसीव्ह केलं जातं. म्हणून तिथले जे हे असतं मसल्स ते थिन असतं, म्हणून त्यांना एवढं जास्त मसल गेनची किंवा मसल पॉवरची गरज नसते. म्हणून तिथले जे मसल्स ते थिन मसल असतात. त्याच्यानंतर बघूया द 2 वेंट्रिकल्स आर थिक वॉल चेंबर्स दॅट फोर्सफुली पंप ब्लड आउट ऑफ द हार्ट. आता इथं बघा वेंट्रिकल आहे दोघं. या वेंट्रिकलचे जे मसल्स असतात ते खूप जाड मसल्स आहेत, कारण का यांना कॉन्ट्रॅक्टला खूप जास्त पॉवर लागते, म्हणून ते मसल जास्त डेव्हलप झालेले असतात. कारण त्यांना जो पंप ब्लड जो आहे तो इथून ऑर्टामध्ये पंप करावा लागतो आणि इथून आपलं पल्मोनरी आर्टरीमध्ये. त्याच्यानंतर डिफरन्सेस थिकनेस ऑफ द अमाउंट ऑफ द मायोकार्डियम प्रेझेंट विच रिफ्लेक्ट द अमाउंट ऑफ फोर्सेस विच चेंबर इज रिक्वायर्ड टू जनरेट. आता मी तुम्हाला जसं सांगितलंच की जेवढी पॉवर लागते तेवढीच तिथं मसल डेव्हलप झालेली असते. इथं कमी पॉवर लागते म्हणून इथं थिन मसल असते, आणि इथं जास्त पॉवर लागते कॉन्ट्रॅक्ट मध्ये, वेंट्रिकल्स मध्ये, कारण त्यांना ब्लड जो आहे तो पंप करावा लागतो. म्हणून तिथले जे मसल्स आहेत त्या थिक असतात. कारण तिथं जे आहे मायोकार्डियमची लेयर जे आहे ती जास्त जाड असते. जास्त मायोकार्डियमचे जे टिश्यू आहे तिथे ते प्रेझेंट असतात, म्हणून ते थिकनेस आलेली असते. त्याच्यानंतर द राईट एट्रियम रिसीव्ह डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द सिस्टमिक वेन. सिस्टमिक वेन म्हणजे हे इन्फिरियर वेना कावा अँड सुपिरियर वेना कावा जे आहे ते त्यांचं पूर्ण होल बॉडी मधून आलेलं ब्लड जे आहे ते इथं राईट एट्रियम मध्ये एम्प्टी करतात. त्याच्यानंतर द लेफ्ट एट्रियम रिसीव्ह ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द पल्मोनरी वेन्स. हे जे 2 पल्मोनरी वेन्स इथे दिसतात तुम्हाला, हे पल्मोनरी वेन्स राईट अँड पल्मोनरी वेन्स लेफ्ट. या पल्मोनरी वेन्स दोघं ब्लड कुठे एम्प्टी करतात? लेफ्ट एट्रियम मध्ये ब्लड ते एम्प्टी करतात. आता आपले चेंबर्सचं हे झालं, चेंबर्स बघितलं, चेंबरचे फंक्शन काय ते बघितले, ब्लड कसा जमा होतो, कोणकोणते चेंबर जे आहे ते ब्लड पंप करतात, कोणकोणत्या चेंबर्स मध्ये ब्लड येऊन जमा होतो आणि कशा थ्रू जमा होतो. आता आपण नेक्स्ट बघूया ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स काय असतात? जे आपल्या मोठे जे आर्टरी वेन्स असतात, ब्लड वेसल्स, त्यांना आपण ब्लड वेसल्स म्हणतो. काय आहे? द 2 लार्जेस्ट वेन्स ऑफ द बॉडी, द सुपिरियर वेना कावा अँड इन्फिरियर वेना कावा. द सुपिरियर वेना कावा अँड द इन्फिरियर वेना कावा. सुपिरियर म्हणजे आपल्या वरच्या बाजूने जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते. वेना कावा म्हणजे वेन्स, म्हणजे ह्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, त्यांना आपण वेन म्हणतो. तर सुपिरियर वेना कावा म्हणजे जे सुपिरियर भागातून म्हणजे वरच्या भागातून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते, आणि इन्फिरियर वेना कावा म्हणजे जे खालच्या भागातून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते, त्याला आपण इन्फिरियर वेना कावा म्हणतो. अशा ह्या द बिग वेसल्स असतात. तर ते कुठे त्याचे ब्लड एम्प्टी करतात? ते एम्प्टी करतात राईट एट्रियम मध्ये. तुम्हाला मी जस्ट आताच सांगितलं. The inferior vena cava empty their deoxygenated blood into the right atrium. This blood passes through the right atrioventricular wall into the ventricles. हे जे ब्लड आहे, हे ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते राईट एट्रियोवेंट्रिक्युलर वॉल मधून पास होतं राईट वेंट्रिकल्स मध्ये. आता हे वॉल काय काम करते? वॉल जे आहे ते बॅक फ्लो प्रिव्हेंट करते. म्हणजे जर या चेंबर मधून, या राईट एट्रियमच्या चेंबर मधून ब्लड जे आहे वॉल मधून पंप झाल्यावर राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड हा पास झालेला आहे, तर ही वॉल आहे, ही वॉल क्लोज होऊन जाते. पास झाल्यानंतर ही वॉल क्लोज होऊन जाते, आणि इथला जो ब्लड आलेला आहे तो बॅक फ्लो होत नाही, ते प्रिव्हेंट होतं. अँड फ्रॉम देअर इट इज अ पंप इन टू द पल्मोनरी आर्टरी. आता बघा इथं जमा झालं तर ही वॉल जी आहे, ही वॉल हे बंद होऊन जाते. आता राईट वेंट्रिकल मधून ते पंप होतं कुठं? पल्मोनरी आर्टरीज मध्ये. हे बघा आर्टरीज, पल्मोनरी आर्टरी लेफ्ट
अँड ही इथून अशी पल्मोनरी आर्टरी राईट. अशा दोन पल्मोनरी आर्टरी ही असते, ट्रंक असते ही पल्मोनरी आर्टरीची. इथून लेफ्ट अँड राईट अशा तिच्या ब्रांचेस निघतात आणि ते कुठं जातात, ते जातात आपल्या लंग्समध्ये. लंग्समध्ये का जातात, ओपनिंग ऑफ द पल्मोनरी आर्टरीज गार्डेड बाय द पल्मोनरी वॉल. इथं बघा पल्मोनरी वॉल आहे म्हणजे इथून जर ब्लड फ्लो वरती गेला, वेंट्रिकल राईट वेंट्रिकल मधून ब्लड फ्लो पंप केला वरती, तर इथून बॅक फ्लो होणार आहे म्हणून तिथं पण एक वॉल आहे. Artery by pulmonary wall. This wall prevents backflow of the blood. The pulmonary artery divided into the left and right pulmonary arteries. हे बघा सांगितलं तुम्हाला आताच, लेफ्ट अँड राईट. हे राईट झालं, हे लेफ्ट. पल्मोनरी आर्टरीज मध्ये त्यांचे ब्रांचेस निघतात. त्याच्यानंतर पल्मोनरी आर्टरी विच कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स. लंग्सला डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कॅरी करता घेऊन जाते. लंग्स वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. म्हणजे ब्लड मधल्या आता डिऑक्सिजनेटेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, जास्त कार्बन आहे, ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात आहे आणि कार्बन डायऑक्साईड जास्त आहे म्हणून त्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतो. डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. कार्बन डायऑक्साईड इज एक्सक्रीटेड अँड ऑक्सिजन इज एब्झॉर्ब. आपण माउथ अँड ओरल कॅव्हिटी थ्रू, नेझल कॅव्हिटी थ्रू एअर आतमध्ये घेतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि ते लंग्स मध्ये जातात. तर तिथून लंग्स मधून ह्या ज्या पल्मोनरी आर्टरी जातात ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स मध्ये घेऊन जातात. तर तिथं लंग्स मध्ये ऑक्सिजन जे आहे ते ब्लड वेसल्स मध्ये ऍब्झॉर्ब केलेलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे तिथून रिलीज केलं जातं. म्हणजे आपण जेव्हा एक्झेल करतो, इनहेल केलं ऑक्सिजन मध्ये गेलं आणि जेव्हा एक्झेल करतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. तेच वेसल्स मधलं कार्बन डायऑक्साईड लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून ते एक्सक्रीट होतं अँड आपल्या माउथ थ्रू ते बाहेर येऊन जातो. द पल्मोनरी वेन्स फ्रॉम इच लंग्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड बॅक टू द लेफ्ट एट्रियम. आता पल्मोनरी वेन्स जे आहे, पल्मोनरी म्हणजे आपले लंग्सचे वेसल्स. तर पल्मोनरी वेन्स आता इथं थोडंफार कन्फ्युजन होईल की आधी मी बोललो होतो की पल्मोनरी वेन्स म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं पल्मोनरी वेन्स ऑक्सिजन घेऊन जाते आहे. तर हा कॉन्सेप्ट थोडा कन्फ्युजन आहे. कधी पण एकच लक्षात ठेवायचं, हार्ट पासून जो ब्लड पंप होईल पूर्ण बॉडीला, ज्या वेसल्स मधून पंप होईल पूर्ण बॉडीला, कुठं पण ते ऑक्सिजनेटेड साईड जा, ते ब्लड ऑक्सिजनेटेड असो डिऑक्सिजनेटेड असो काही नाही. जर हार्ट थ्रू तो ब्लड पंप होतो आहे बाहेरच्या दिशेने, हार्टच्या बाहेर, तर त्याला आपण कधी पण आपण त्याला आर्टरी म्हणतो. इथून बघा आता इथून पल्मोनरी आर्टरी आहे, इथून आपलं जे डिऑक्सिजन ब्लड होतं ते कुठं पाहून झालं, पल्मोनरी आर्टरी तो लंग्स मध्ये गेला. आर्टरी आहे पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. कन्फ्युज नाही व्हायचं आपल्याला. काय आपल्याला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करायचं. कॉन्सेप्ट क्लिअर झालं म्हणजे संपलं. कन्फ्युज अजिबात व्हायचं नाही. आणि पल्मोनरी वेन्स जेवढ्या पण वेसल्स आहे, आता इथं काही नाव सांगत नाही मी कोणत्या वेन्स, फक्त मला वेसल्स सांगतो. जेवढ्या पण वेसल्स ऑल ओव्हर बॉडी थ्रू हार्ट मध्ये रक्त घेऊन जातील, ऑक्सिजनेटेड असो डिऑक्सिजनेटेड असो, असं तर म्हणजे ते एकच वेन असते. पण मी एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगतोय की जेवढ्या पण बॉडीमधून ब्लड जे आहे ते हार्ट मध्ये घेऊन जातात ते वेसल्स, त्यांना आपण वेन्स म्हणतो. आर्टरी कोणत्या, ज्या हार्टमधून रक्त बाहेरच्या दिशेने घेऊन जातील त्या आर्टरी. आणि ज्या वेसल्स पूर्ण बॉडीमधून ब्लड जे आहे त्या हार्टमध्ये घेऊन जातील त्या वेन्स. वेना कावा, सुपेरियर वेना कावा. समजलं. आता इथून पण ब्लड येतोय, ब्लड लंग्स मधून ऑक्सिजनेटेड होऊन येतोय, हार्टमध्ये येतोय, म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, पल्मोनरी वेन्स. पण मोस्ट ऑफ सगळ्या वेन्स मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि सगळ्या आर्टरीज मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. पण फक्त एक्सेप्ट या दोन, पल्मोनरी वेन्स आणि आर्टरीज. पल्मोनरी आर्टरीज मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतो आणि पल्मोनरी वेन्स मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतो. इथून पल्मोनरी वेन्स जे आहे, पल्मोनरी वेन्स मधून म्हणजे दोघी लंग्स मधून रक्त कुठे आलं, राईट एट्रियम मध्ये आलं. हे बघा, हे जे ब्रांचेस आहे पल्मोनरी वेन्सच्या, इथून डायरेक्टली राईट एट्रियम मध्ये आल्या. पल्मोनरी वेन्स राईट एट्रियम मध्ये आल्या. ब्लड देन पासेस थ्रू द लेफ्ट एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल्व इनटू द लेफ्ट वेंट्रिकल. इथं बघा ही वॉल दिसते तुम्हाला, ही लेफ्ट एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल, तिला आपण मायट्रल वॉल्व असंही म्हणतो. आणि राईट एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल्वला आपण ट्रायस्कुपिड वॉल्व पण असं म्हणतो. आता इथं एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल्व आहे, मायट्रल वॉल्व. तिथून जो ब्लड जो आहे तो ब्लड फ्लो कुठं होतो, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ब्लड पंप होतं. अँड फ्रॉम देअर इट इज अ पंप इनटू द ऑर्टा. The opening of the aorta is guarded by the aortic valve. हे आहे आता इथून ऑर्टा, हे दिसतंय वॉल्व, हे ऑर्टिक वॉल्व आहे. इथून सुरू झाली आपली ऑर्टा.
लेफ्ट वेंट्रिकल पासून ओरटा निघते, इथं ऑर्टिक वॉल आहे, म्हणजे इथून जे ऑक्सिडेटेड ब्लड आलेलं आहे आपलं पल्मोनरी वेन्स थ्रू लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये थ्रू एट्रियो वेंट्रिकल वॉल मायट्रल वॉल, तिथून ब्लड पंप कुठं केलं जातो. आता इथं आला तर ही जे वॉल आहे ही वॉल जी आहे ही वॉल बंद होऊन जाते, कारण ती वॉल काय आहे ब्लड प्रिव्हेंट करते बॅक फ्लो जाण्यासाठी. इथून जो आहे तो ब्लड फ्लो कुठं होतो ऑर्टिक वॉल मधून आर्टरीज मध्ये, बिग आर्टरीज मध्ये. ऑर्टिक वॉल आहे, ऑर्टिक वॉल मधून ब्लड गेला ऑर्टामध्ये गेलं, ही ट्रंक आहे, ही ट्रंक मधून इथून हे वरच्या सुपेरियर आर्टरी आणि इथून खाली जे आहे ते इन्फिरियर आर्टरीज, अशा बिग आर्टरीज सुरू होत आहे ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला देण्याचं काम करतात. आता आपण नेक्स्ट बघूया SA and AV नोड्स काय असतात. हार्ट मध्ये इलेक्ट्रिक इम्पल्सेस निघतात ज्याच्यामुळे हार्ट बीट होतो, तर ते कशामुळे निघतात SA and AV नोड्स मुळे. तर ते काय असतात आपण ते बघूया. SA and AV node, small group of specialized neuromuscular cells in the myocardium initiate and conduct the impulses of causing coordinated and synchronized contraction of the heart muscle. Small group of specialized neuromuscular cells, ते जे सेल असतात ते मायोकार्डियम मध्ये असतात आणि काय करतात इनिशिएट अँड कंडक्टेड इम्पल्सेस. तुम्हाला सांगितलं आता की इलेक्ट्रिकल इम्पल्सेस निघतात याच्यामुळे की हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो ना, एक हार्टबीट होतो. तर ते इम्पल्सेस जे आहे इनिशिएट करण्याचं कंडक्ट करण्याचं काम काय करतात हे स्पेशलाइज न्यूरोमस्क्युलर सेल्स. कॉजिंग कोऑर्डिनेट अँड सिंक्रोनाइज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट मसल. कोऑर्डिनेट म्हणजे जे हार्टबीट आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणायचं आणि सिंक्रोनाइज कॉन्ट्रॅक्शन आणि सतत कॉन्ट्रॅक्शन येत राहायचे, म्हणजे सतत गतीने कॉन्ट्रॅक्शन हे ते करत राहतात ऑफ द हार्ट मसलचे कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर SA AV नोड समजलं. SA AV नोड इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेट करतात. आता SA म्हणजे सायनोएट्रियल नोड. द सायनोएट्रियल नोड इज अ स्मॉल मास ऑफ अ स्पेशलाइज्ड सेल्स दॅट लाइज इन द वॉल्स ऑफ द राइट एट्रियम वॉल नियर सुपेरियर वेना कावा. नियर द ओपनिंग ऑफ द सुपेरियर वेना कावा. म्हणजे ते नोड कुठं आलं, ते नोड इथं आलं. इथून ते नोड जे आहे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेट करतात. द SA सेल जनरेट द SA म्हणजे आपलं सायनोएट्रियल. द सायनोएट्रियल सेल जनरेटेड दॅट रेग्युलर इम्पल्सेस बिकॉज दे आर इलेक्ट्रिकली अनस्टेबल. इलेक्ट्रिकली चार्ज होत राहतात आणि ते अनस्टेबल असतात. ते कंटिन्युअसली जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जे आहे ते जनरेट करत असतात. द इम्पल्सेस फ्रॉम SA नोड, हे जे SA नोड आहे इथून इम्पल्सेस फ्रॉम SA नोड अराइव्ह ऑफ द एट्रियो वेंट्रिक्युलर नोड म्हणजे AV नोड अबाउट 0.1 सेकंड. SA नोड सायनोएट्रियल नोड पासून जे इम्पल्सेस निघतात ते एट्रियो वेंट्रिक्युलर नोड पर्यंत पोहोचतात. किती टाइम ड्युरेशन मध्ये 0.1 सेकंड मध्ये. त्याच्यानंतर त्या AV नोड मधून परत इम्पल्सेस निघतात जे पूर्ण आपल्या हार्ट मध्ये स्प्रेड केले जातात. ते कसे स्प्रेड होतात तुम्हाला पुढे सांगतच आहे मी. द एट्रियो वेंट्रिक्युलर नोड. द AV नोड इज अ स्मॉल मास ऑफ अ न्यूरोमस्क्युलर टिश्यू दॅट इज सिच्युएटेड इन द वॉल ऑफ द एट्रियल सेप्टियम नियर द एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल. आता तुम्हाला सांगितलं मी सेप्टम, दोन चेंबर्सच्या मध्ये जे टिश्यूज असतात, जे एक स्किन लेयर असते त्याला आपण सेप्टम म्हणतो. एट्रियम मध्ये असं तर एट्रियल सेप्टम दोन एट्रियमच्या मधली आहे, तर एट्रियम सेप्टम वेंट्रिकलच्या मध्ये आहे तर वेंट्रिकल सेप्टम. दोन एट्रियम आणि वेंट्रिकलच्या मधली आहे तर एट्रियो वेंट्रिक्युलर सेप्टम. या दोन एट्रियो वेंट्रिक्युलरच्या स्किन दोन चेंबर्सच्या मध्ये आहे तर एट्रियो वेंट्रिक्युलर सेप्टम. हे सेप्टम असे असतात, याचे डिफेक्ट पण असतात, डिसीजेस पण त्याला आपण कंजनायटल डिसऑर्डर्स म्हणतो. ते खूप आपण जेव्हा आपण MSN वगैरे बघू, चाइल्ड हेल्थ बघू तेव्हा त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत. आता आपण फक्त एक बेसिक अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघत आहोत. तर यांनी काय सांगितलं आहे की द AV नोड इज अ स्मॉल हाई झालं. द सिच्युएटेड इन द वॉल ऑफ द एट्रियल सेप्टम नियर द एट्रिकल वेंट्रिक्युलर वॉल. ही एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल आली तुमची, तर नियर द एट्रियो वेंट्रिक्युलर वॉल आणि हा आला सेप्टम. इथं आला सेप्टम, तर इथं हे दुसरा AV नोड असतो. इथं SA नोड आणि इथं AV नोड असतो. द एट्रियो वेंट्रिक्युलर नोड also has a secondary pacemaker function and takes over this role if there is a problem with the SA सायनोएट्रियल नोड. जर एखाद्या कंडिशन मध्ये जर सायनोएट्रियल नोडला प्रॉब्लेम आला आणि तो इम्पल्सेस जो आहे तो जनरेट करू शकत नाही, तर त्याची जागा हा एट्रियो वेंट्रिक्युलर नोड जो आहे तो घेतो आणि तो स्ट्रॉंगली इम्पल्सेस जनरेट करतो. आता आपण नेक्स्ट बघू बंडल ऑफ हिस. नोड झाले, नोड कसे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेट करतात ते झालं. त्याच्यानंतर आता जनरेट केलं पण ते पूर्ण ऑल ओव्हर हार्ट मध्ये स्प्रेड कसं केलं जातं ते आपण बंडल ऑफ हिस मध्ये बघू. एट्रियो वेंट्रिक्युलर बंडल ऑर बंडल ऑफ हिस.
आता हे काय बंडल ऑफ हिज काय नाही व्हेंट्रिक्युलर बंडल काय तुम्हाला जस्ट सांगितलं की नोड्स असतात, नोड्स पासून इलेक्ट्रिकल इम्पल्सेस निघतात. तर फक्त ते एवढंच झालं का हार्टबीट होण्यासाठी? तर नाही, ते स्प्रेड व्हायला पाहिजे ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. तर ते इम्पल्सेस स्प्रेड कसे होतात? तर ते स्प्रेड करतं बंडल ऑफ हिज. कसं? द atrioventricular bundle is a mass of a specialized fibers that originate from AV node. आपलं AV node हे इथून ते फायबर्स जे आहे ते ओरिजिनेट होतं, म्हणजे ते होतं असं. हे फायबर्स आहे. फायबर्स काय? टिश्यू आहे, धाग्याप्रमाणे टिश्यू असतात, त्याला आपण फायबर्स म्हणतो. ते फायबर्स असे इथून AV नोड्स पासून निघतात. ओरिजिन फ्रॉम AV नोड. द बंडल पासेस थ्रू द फायबर्स रिंग दॅट सेपरेट्स एट्रिया अँड वेंट्रिकल्स. The bundle of his passes through the fibrous ring that separates atria and ventricles. एट्रियम आणि वेंट्रिकल्सचा सेपरेट करण्याचं काम काय करते? फायबरस रिंग असतात इथं, अशा फायबरसच्या रिंग. तर त्या रिंग्स सेपरेट करण्याचं काम करतात. तिथून ते बंडल ऑफ हिज पास होतं खाली. देन ॲट द अपर एंड ऑफ द वेंट्रिकल सेप्टम इट डिवायडेड इनटू लेफ्ट अँड राईट बंडल ब्रांचेस. अप्पर एंड म्हणजे वेंट्रिकलचं जे अप्पर एंड असतं ते हे असतं, हे अप्पर एंड असतं. इथून ते डिवाइड होता राईट मध्ये अँड लेफ्ट मध्ये, हे अशा बंडल ऑफ हिज. आपण त्याला बंडल ब्रांचेस असं म्हणतो. बंडल ब्रांचेस विदिन द वेंट्रिकल मायोकार्डियम. आता ही मायोकार्डियम तुम्हाला माहितीच, तुम्हाला सांगितलेलं आहे मी आता. द ब्रांचेस ब्रेकअप इनटू फाईन फायबर्स कॉल्ड पर्किंजे फायबर्स. आता ही ब्रांचेस डिवाइड झाले. हे आपलं बंडल ऑफ हिज होतं, बंडल ऑफ हिजचे फायबर्स होते, ते डिवाइड झाले राईट अँड लेफ्ट मध्ये. तर हे जे ब्रांचेस निघाल्या फायबरच्या, आपल्या बंडल ऑफ हिजच्या फायबर्सच्या, त्याला पण ब्रांचेस येतात, त्याला आपण फाईन फायबर्स म्हणतो. त्याला दुसरं नाव पर्किंजे फायबर्स पण आहे. असे छोटे 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 केसांसारखे फायबर्स निघतात, त्याला आपण पर्किंजे फायबर्स असं पण म्हणतो. कॉल पर्किंजे फायबर. द एव्ही बंडल ऑफ ब्रांचेस अँड पर्किंजे फायबर्स ट्रान्समिट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस फ्रॉम एव्ही नोड टू द एपेक्स ऑफ द हार्ट. बंडल ऑफ हिज अँड बंडल ऑफ ब्रांचेस transmit electrical impulses from AV node to the apex of the heart, where the move of the ventricle contraction begins. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरल झाल्यानंतर एपेक्स मायोकार्डियमच्या एपेक्स पर्यंत पोहोचल्यानंतर तिथून वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनची सुरुवात होते. हार्ट पूर्ण बीट करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्शन एट्रियम मध्ये जातात, मग वेंट्रिकल रिलॅक्स होतात, त्याच्यानंतर मग परत वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की एट्रियम रिलॅक्स होतात. बिगिन्स इट देन. हे जे आहे वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन काय असतं सगळं हे आपण पुढे कार्डियक सायकल मध्ये बघू. त्याच्या आता इथं काय आहे, वेअर द मूव ऑफ द वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स इट देन स्वीप्स अपवर्ड अँड आउटवर्ड. अपवर्ड अँड आउटवर्ड स्वीप्स म्हणजे आता इथून ते दोघं अपवर्ड साईडला गेले अँड आउटवर्ड. अपवर्ड अँड आउटवर्ड म्हणजे इथून ते अप जाता इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आणि बाहेरच्या दिशेने चालत जातात. म्हणजे ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॉन्ट्रॅक्शन देऊन नाहीसे होऊन जातात. पंपिंग ब्लड इनटू द पल्मोनरी आर्टरी अँड द ओर्टा. म्हणजे वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले तर इथून पल्मोनरी, इथून आपण ओर्टामध्ये ब्लड पंप होऊन जातो ना, इथून पल्मोनरी आर्टरीमध्ये ब्लड पंप होऊन जातो. असं आहे बंडल ऑफ हिज, जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये भरपूर महत्वाचं आहे. एव्ही अँड एसए नोड मध्ये भरपूर महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण बघूया आता कार्डियक सायकल. द कार्डियक सायकल इज अ सिरीज ऑफ प्रेशर चेंजेस टेक्स प्लेस विदिन द हार्ट. कार्डियक सायकल काय आहे? हार्ट मध्ये जे प्रेशर चेंजेस होत राहतात ब्लड फ्लो करण्यासाठी, त्याला आपण कार्डियक सायकल असं म्हणतो. दिस प्रेशर चेंजेस रिझल्ट इन द मुवमेंट ऑफ अ ब्लड थ्रू डिफरंट चेंबर ऑफ द हार्ट अँड द बॉडी ॲज अ होल. डिफरंट चेंबर्स डिफरंट ब्लड प्रेशर असतं. आता आपलं जे ब्लड प्रेशर असतं नॉर्मल ते किती असतं? 120/80. तर ते फक्त 120/80 ऑल हार्टचं असतं का? ऑल हार्टचं असतं का? नाही, ते फक्त वेंट्रिकल चेंबरचं असतं. तेवढं चेंबरचं ब्लड प्रेशर असतं जे पूर्ण बॉडीमध्ये आपलं फील केलं जातं. ब्लड प्रेशर आपल्या हातावर बघतात, चेक करतात, तर ते ब्लड प्रेशर या वेंट्रिकल चेंबरचं असतं, नॉट की पूर्ण हार्टचं. एक भरपूर मोठा कन्फ्युजन आहे, मिथ आहे हे की पूर्ण हार्टचा नसतो. वेगवेगळ्या चेंबरचा वेगवेगळा ब्लड प्रेशर असतो. आपण जो हाताद्वारे मोजतो बीपी तो असतो लेफ्ट वेंट्रिकलच्या प्रेशरचा, कारण लेफ्ट वेंट्रिकल मधून आपल्याला पंप होतो ब्लड ऑर्टामधून, म्हणून ते लेफ्ट वेंट्रिकलचं प्रेशर असतं. तर ते 120/80 असतं. तर असं डिफरंट प्रेशर जे आहे ते ब्लड फ्लो करत राहतं.
हार्ट अँड द होल बॉडी, म्हणजे हार्टला पण ब्लड फ्लो होतो आणि त्याच्यानंतर त्या ब्लड प्रेशर चेंजेसने पूर्ण बॉडीला पण ब्लड सर्क्युलेट केलं जातं. ॲट रेस्ट द हेल्दी अडल्ट हार्ट इज लाईकली टू बीट ॲट अ रेट ऑफ 60 to 90 beats per minute during each heartbeat or cardiac cycle. The heart contracts systole and then relax diastole. आता द हेल्दी अडल्ट म्हणजे एक हेल्दी पर्सन आहे, त्याचं जे हार्ट आहे रिलॅक्स पोझिशनला त्याचा हार्ट 60 to 90 बीट्स या ड्युरेशनच्या आत बीट्स केला पाहिजे आणि तो करतोच. त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट जो होतो हार्टचा त्याला आपण सिस्टोल असं म्हणतो आणि रिलॅक्स जो होतो विस्फारण म्हणजे रिलॅक्स मराठीमध्ये विस्फारण म्हणतो म्हणजे प्रसारण पावतो त्याला आपण डायस्टोल असं म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट्सला आपण मराठीमध्ये आकुंचन असं म्हणतो. To take 74 beats per minute as an example, each cycle lasts about 0.8 second. Each cycle lasts about 0.8 second and consists of 0.8 second एक सायकल असते पूर्ण एक हार्टबीट कंप्लीट व्हायला कार्डियक सायकल कंप्लीट होते 0.8 सेकंडला. त्याच्यामध्ये काय काय होतं, त्याच्यामध्ये ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे ॲट्रियलचं कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया 0.1 सेकंड. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल्स 0.3 सेकंड. त्याच्यानंतर कार्डियाक कंप्लीट डायस्टॉल, पूर्ण कार्डियाकचा कंप्लीट डायस्टॉल म्हणजे पूर्ण कार्डियाकचा रिलॅक्सेशन ऑफ द ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स किती 0.4 सेकंड. आता हे तुम्हाला सांगितलं सिस्टॉल डायस्टॉल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. आता कार्डियाक सायकलचे फेजेस कसे असतात आता आपण ते बघूया. कार्डियक सायकलमध्ये फेजेस असतात. फेजेस काय काय असतात, ॲट्रियल डायस्टॉल, ॲट्रियल सिस्टॉल, आयसोवोल्मिक कॉन्ट्रॅक्ट्स, व्हेंट्रिक्युलर इजेक्शन, आयसोवोल्मिक रिलॅक्सेशन, व्हेंट्रिक्युलर फिलिंग स्टेज. पूर्ण स्टेप बाय स्टेप कार्डियक सायकल कशी चालते ते आपण याच्यामध्ये बघू. फर्स्ट फेज आहे ॲट्रियल डायस्टॉल. इन दिस स्टेज द चेंबर ऑफ अ हार्ट आर काम म्हणजे रिलॅक्स स्टेटमध्ये असतो. दॅट इज वेन द आर्टिक वॉल अँड पर्मनरी आर्टरी क्लोजेस. या स्टेजमध्ये आर्टिक वॉल अँड पर्मनरी आर्टरी क्लोज असते. ही आर्टिक वॉल ही जी असते ही क्लोज असते अँड पर्मनरी आर्टरी ही क्लोज असते. अँड ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर वॉल्स ओपन दस कॉझिंग चेंबर्स ऑफ द हार्ट टू रिलॅक्स. ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर वॉल जे ॲट्रियम पासून वेंट्रिकल मध्ये ब्लड येतो त्या वॉलला आपण ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर वॉल म्हणतात. तर त्या वॉल ओपन असतात का, कारण व्हेंट्रिक्युलर जे आहे व्हेंट्रिकल अँड आपलं व्हेंट्रिकल जे आहे रिलॅक्स स्टेटमध्ये असतं त्याच्यामधून ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होऊन मग ब्लड व्हेंट्रिकलमध्ये येतं. बघा पुढे ॲट्रियल सिस्टम म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट दिस स्टेज ब्लड सेल फ्लोज फ्रॉम ॲट्रियम टू व्हेंट्रिकल्स अँड ॲट दिस पिरियड ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट्स. ब्लड काय असतं फ्लो होतो ॲट्रियम मधून व्हेंट्रिकल्स मध्ये. कधी होतो, जेव्हा ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा. ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाला ब्लड कुठे गेला, व्हेंट्रिकल्स मध्ये आला. दोघे ॲट्रियम मधून ब्लड एम्प्टी झालं व्हेंट्रिकल्स मध्ये. आता व्हेंट्रिकलचं प्रेशर वाढलं मग काय होणार, जेवढा पण व्हेंट्रिकलच्या वॉल्व आहे त्या क्लोज होणार. व्हेंट्रिकलच्या वॉल ज्या आहे त्या क्लोज होणार. ॲट्रियो व्हेंट्रिकलर वॉल दोघी क्लोज झाल्या. बघा पुढे आहेच आयसोवोल्मिक कॉन्ट्रॅक्शन. ॲट दिस स्टेज व्हेंट्रिकल्स बिगिन टू कॉन्ट्रॅक्ट. द ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर वॉल अँड पल्मोनरी आर्टरी क्लोज बट देअर वॉन्ट बी एनी ट्रान्सफॉर्मेशन इन व्हॉल्यूम. म्हणजे वॉल क्लोजेस आहे, वॉल क्लोज झाल्या याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काही व्हॉल्यूम मध्ये होत नाही. त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर इजेक्शन. हिअर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट्स अँड एम्प्टिंग पल्मोनरी आर्टरी अँड ऑर्टिक वॉल क्लोज. आता व्हेंट्रिक्युलर इजेक्शन म्हणजे व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्ट झालं आणि ब्लड ते आहे इजेक्ट केलं राईट व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरी मध्ये अँड लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ऑर्टामध्ये. इथून हे झालं फ्लो झालं की या ब्लडचा फ्लो वाढला, ऑर्टामध्ये प्रेशर वाढला, ऑर्टिक वॉल क्लोज झाली. राईट व्हेंट्रिकल मधून कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ब्लड पल्मोनरी आर्टरी मध्ये गेलं, पल्मोनरी आर्टरीचं प्रेशर वाढलं, पल्मोनरी आर्टरी वॉल क्लोज झाल्या. त्याच्यानंतर आपण बघू आता आयसोवोल्मिक रिलॅक्सेशन. नेक्स्ट फेज. इन दिस फेज ब्लड एंटर्स इन द व्हेंट्रिकल्स अँड कॉन्सिक्वेंटली प्रेशर decreases. Ventricles stop contracting and begin to relax. Now आयसोवोल्मिक रिलॅक्सेशन म्हणजे याच्यामध्ये व्हेंट्रिकलने कॉन्ट्रॅक्शन दिलं, ब्लड फ्लो झालं. आता परत ब्लड फ्लो झाल्यानंतर जे ब्लड जे आहे इथून आपल्या पल्मोनरी आर्टरी मधून आणि ऑर्टामधून पण पुढे ढकललं जातं. त्याच्यानंतर व्हेंट्रिकल जे आहे ते रिलॅक्स व्हायला सुरुवात करतात. अँड व्हेंट्रिकल स्टॉप कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला स्टॉप करतात, बिगिन टू रिलॅक्स. नाव ड्यू टू द प्रेशर, कारण प्रेशर डिक्रीज झालं ना इथं म्हणून. प्रेशर इन द ऑर्टा अँड पल्मोनरी आर्टरी अँड ऑर्टिक वॉल्व आर क्लोज. तुम्हाला सांगितलंच मी आता जस्ट.
त्याचं सगळ्यात शेवटची स्टेज व्हेंट्रिक्युलर फिलिंग स्टेज. इन दिस स्टेज ब्लड फ्लो फ्रॉम एट्रिया इन द व्हेंट्रिकल्स. आता इथून ब्लड फ्लो वरती झाला, ऑर्टा आणि पल्मोनरी आर्टरी झाला. आता इथून हे जे आहे हे रिलॅक्स व्हायला सुरुवात होणार. कॉन्ट्रॅक्शन संपलं, व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन सुरू होणार. रिलॅक्सेशन सुरू झालं की ह्या जे वॉल आहे या क्लोज झाल्या, ऑर्टिक वॉल आणि पल्मोनरी आर्टरी. मग तेव्हा एंट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल दोघी राईट अँड लेफ्ट ओपन होतील आणि व्हेंट्रिक्युलर जे आहे ते राईट एट्रियम मधून आणि राईट अँड लेफ्ट एट्रियम मधून व्हेंट्रिकल मध्ये ब्लड फ्लो होईल. त्याला आपण अल्सो नोन एज वन स्टेज म्हणजे फर्स्ट स्टेज असं आपण त्याला म्हणतो, कारण इथं व्हेंट्रिकल मध्ये ब्लड फ्लो होतोय. सायकल आहे, समजलं. आधी एट्रियम मधून व्हेंट्रिकल मध्ये गेलं, परत व्हेंट्रिकल मधून याला ऑर्टिक वॉल आणि पल्मोनरी आर्टरी मध्ये गेलं, परत एट्रियम मध्ये जमा झालं होतं ब्लड ते परत व्हेंट्रिकल मध्ये आलं. सायकल झाली कंप्लीट. हे आहे फेजेस कार्डियाक सायकलचे. एकदम इझी आहे, कन्फ्युजनचं काहीही कारण नाही. कन्सेप्ट क्लिअर करायचं, रट्टा मारायचा नाही. कन्सेप्ट क्लिअर झाला ना तर तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मध्ये लिहू शकता. हे इंग्लिश मध्ये तुम्हाला नोट्स दिलेलाच आहे मी, पण तरी कन्सेप्ट क्लिअर झालाच पाहिजे. मला तरी वाटतं की मी एवढ्या मेहनतीने तुम्हाला एवढा कन्सेप्ट क्लिअर करून दिला आहे, तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालाच असेल, झालाच पाहिजे. दुसरं आपल्याकडे ऑप्शन नाही, कारण रट्टा मारून तर अजिबात चालणार नाही. रट्टा मारून तुम्ही एक सब्जेक्ट निघून जाणार किंवा एक क्वेश्चन काढून देणार, पण पूर्ण आपल्या लाईफमध्ये जे आपण एक वेळेस कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतो ते पुढे पण आपल्या लाईफमध्ये इझी जातं. म्हणजे कधी पण आपल्याला आपण ते कॉन्सेप्ट क्लिअर झालं आपण ते विसरू शकत नाही. आता हे पण मला GNM ला झालेलं होतं, म्हणून पण मी फक्त एक रिव्हिजन केली आणि तुम्हाला सगळं समजावलं, कॉन्सेप्ट क्लिअर केलं. आज आपण काय काय बघितलं? आज आपण बघितलं हार्टचे स्ट्रक्चर, हार्टचे लेयर्स, पेरिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? आपले चेंबर्स ऑफ द हार्ट, चेंबर्स बघितले, लेफ्ट एट्रियम, राईट एट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल्स, राईट व्हेंट्रिकल्स. त्याच्यानंतर आपण नोड्स बघितले, एसए नोड, एव्ही नोड्स, सायनोएट्रियल नोड्स, एट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड. त्याच्यानंतर आपण बंडल ऑफ व्हीज बघितलं. बंडल ऑफ व्हीज नंतर आपण कंप्लीट कार्डियाक सायकल बघितली. इथं आपला सर्क्युलेटरी सिस्टम हा संपतो, कारण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये एवढंच तुम्हाला सिलेबस दिलेलं आहे, याच्यावरती नाही. याच्या पुढे काय असणार? कार्डियाक मध्ये सगळे डिसीज कंडिशन्स ते आपल्याला सेकंड इयर मध्ये, म्हणजे जे सेकंड इयर मध्ये MSN सब्जेक्ट असतं त्याच्यामध्ये ते आपल्याला असतं. आता अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी फक्त फर्स्ट इयर मध्ये एवढंच आहे, बेसिक आहे. तुम्हाला समजलं असेल तर हे व्हिडिओ पुढच्या तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण त्यांना पण कॉन्सेप्ट क्लिअर होईल. या व्हिडिओ माझं प्रेशर म्हणजे माझं एकदम मेन असतं प्रेशर याच्यावर की कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. हे एवढं शिकून माझं जर कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाला तुमचा तर काहीही फायदा नाही. तर होप सो तुम्हाला नक्की लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर तुमच्या मित्रांना पुढे शेअर करा. इथं आपण थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ आहे आपला द लिम्फॅटिक सिस्टमवर. जय श्रीराम.